हॅलो गाईज, वेलकम टू द अनादर व्हिडिओ ऑफ माय चॅनल. आणि आज आपण एक इंटरेस्टिंग टॉपिक घेऊन आलो आहे. आता तुम्हाला माहिती आहे संक्रांत जवळ आली आहे आणि एक लग्न झालेल्या मुलीला सगळ्यात पहिली नीड असते संक्रांतीची, ती म्हणजे साडी. तर ना साडीसाठी मी खूप कन्फ्यूज होते की कुठली साडी घालायची, कशी साडी घ्यायची, काय. तर ही साडी घेताना आणि मग माझ्या असं खूप दिवसांपासून डोक्यात चाललेलं की माझ्याकडे ब्लाऊजच नाही आहेत, साड्या नाही आहेत. आणि मग मी सगळ्या एक 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 साड्या गोळा केल्या ब्लाऊज शिवायला आणि माझ्याकडे एवढ्या सगळ्या साड्या साठल्यात. मी म्हटलं की ब्लाऊज शिवायला तर मी चाललेच आत्ता, त्याच्यासोबत तुम्हाला एकदा पण दाखवावं माझं साड्यांचं कलेक्शन, जे हे रिसेंट म्हणजे आज मी ह्याचे ब्लाऊज शिवायला जाणार आहेत त्या साड्या. तर सगळ्यात पहिल्यांदा ही साडी कॉटनची साडी आहे, नॉर्मल प्लेन, ज्याच्यावरती मी म्हणजे असंच नाही का नेहमी आपल्याला नॉर्मल इकडं तिकडं जायला साडी लागती, जिकडं आपल्याला अशी खूप फॅन्सी साडी नको आहे किंवा अशी खूप वर्कवाली साडी नाही घालू शकणार, तशासाठी मी ही थोडीशी अशी ग्रीनिश कलरची कॉटनची साडी घेतली आहे. साडी खूप सुंदर आहे, सातारवरून घेतलेली साडी. आणि ह्याच्यावरती मी असा विचार करते की सध्या मी ब्लाऊज शिवणार नाही आहे, ह्याच्याऐवजी मी माझ्याकडं व्हाईट कलरचा जो आधीपासूनचा ब्लाऊज आहे तो घालेल, कारण ह्याच्यावरती व्हाईट कलरचे जे डॉट आहेत ते बरोबर एकदम परफेक्ट मॅच होतील. त्याच्यानंतर ही साडी आहे जी मम्मीनं म्हणजे दिवाळीसाठी घेतली होती. जर अशा नाही का साड्या खूप लग्नामुळं ना अशा एकदम काटापदराच्या वगैरे साड्या भरपूर झाल्यात, पण पार्टीवेअर किंवा असं कुठेतरी बाहेर जायला, रात्रीच्या फंक्शनला वगैरे जायला साडी नव्हती. तर ही वाली साडी बघा, ही खूप सुंदर साडी आहे. हा कलर बेबी पिंक किंवा पीच म्हणू शकतो आपण ह्याला. हा कलर मला असं वाटतं कुठल्या पण मुलीच्या, कुठल्या पण स्किन टोनवरती आणि कुठल्या पण मुलीवरती हा कलर जाईल. अशी सुंदर साडी आहे, छोटंसं थोडं 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 डायमंड वर्क आहे ह्याच्यावरती. आता ह्याच्यावरती माझं चाललं आहे की कसला टाईपचा ब्लाऊज शिवू, जरा जास्तच कन्फ्युजन झालं आहे. आता ही साडी खूप स्पेशल साडी आहे, कारण धनराजने मला घेतलेली पहिली साडी आणि माझ्या पहिल्या दिवाळीची साडी. आता तुम्ही म्हणताल दिवाळीची साडी आणि अजून ब्लाऊज शिवला नाही का, तर हो दिवाळीची साडी, पण मी अजून ब्लाऊज शिवला नाही आहे. आणि मी संक्रांतीला ब्लाऊज शिवणार आहे, ते पण मला संक्रांतीला भेटणार नाही आहे, मला नंतर कधीतरी ब्लाऊज भेटणार आहे. ह्या साडीची खासियत म्हणजे ह्या साडीच्या किनारीवरती असणारे हे वृक्ष, म्हणजे प्रॉपर ही किनार नाही आहे. युजली कसं असतं साड्यांना, आता सपोज ही साडी बघा, ह्या साडीवरती कशी अशी एकदम छान किनार असते, तर ह्याला अशी किनार नाही आहे, अशा टाईपचं वर्क आहे, अशा टाईपचं. तर हे मला खूप आवडलं, युनिक वाटलं आणि मला असं वाटलं की काहीतरी वेगळं आहे म्हणून आपण घेऊयात. हा कलर पण छान आहे, माझ्या स्किन टोनवरती खूप सुंदर दिसेल, त्याच्यामुळं ही साडी घेतली. ही साडी आता बघू, आता ह्याचा ब्लाऊज शिवायचा. आता मी कन्फ्यूज ह्याच्यासाठी आहे की मी ह्या इतक्या साड्या आहेत, इतके सगळे मला ब्लाऊज शिवायला जायचे, पण ह्याच्यावरती मी आता ब्लाऊजचे गळे कसले टाकू, ब्लाऊजच्या बाह्या कसल्या शिवायला टाकू, कुठलं कसं काय काय करू, हे एकदम खूप मोठं कन्फ्युजन आहे. तर आता बघू, काहीतरी मी सॉर्ट आऊट करेल. ही एक दुसरी साडी, ह्या साडीचा आणि ह्या साडीचा कलर टोन थोडीशी एका शेडमध्ये जात आहेत, पण त्याच्यात आपल्यात एक डिफरन्स आहे. ही साडी बघा किती सुंदर साडी आहे आणि छान वाटतं मला अशा साड्या बघितल्यावरती, एकदम छान. आता ह्याच्यावरती आहे ना बुट्ट्या थोड्याशा मोठ्या मोठ्या आहेत, पण लांब लांब आहेत. मोठ्या जरी असतील तरी लांब लांब आहेत, त्याच्यामुळं सुंदर वाटतात. आता स्पेशल साडी, ही एक साडी आहे, युनिक कलर, डिफरंट कलर. जनरली साड्यांचे एक स्पेसिफिक कलर असतात, लाल, हिरवा, पिवळा, निळा वगैरे, जांभळा. हा थोडासा पेस्टल कलरमध्ये साडी आहे आणि एकदम छान कलर आहे. आणि रेड कलरच्या, ह्या डार्क रेड कलरच्या ब्लाऊज पीसवरती तर इतकी सुंदर दिसणार आहे ना ही साडी. मी घालून बघितली आहे आणि मला माहिती आहे की खूपच जास्त सुंदर दिसणार आहे. आणि अजून एक स्पेशल म्हणजे हा ब्लाऊज पीस. तर मी जेव्हा सुरतमध्ये होते ना, म्हणजे जवळजवळ आजपासून 3 ते 4 वर्षापूर्वी मी हा ब्लाऊज पीस घेऊन ठेवला आहे, पण मी आत्तापर्यंत हा ब्लाऊज पीस शिवला नव्हता, कारण असंच की ठीक आहे काय गरज नाही, नंतर शिव वगैरे वगैरे. तर आज फायनली तो योग आला आहे आणि मी ब्लाऊज हा शिवायला चाललं आहे. तर असं मी विचार करते की हा थोडासा वाईन कलरमध्ये, तो कुठल्या पण फेंट कलरवरती चालेल, त्याच्यामुळे थोडासा छान ब्लाऊज शिवावा जो प्लेन दुसऱ्या कुठल्या पण ती साडीवरती चालेल वगैरे. तर असं होतं माझं साड्यांचं कलेक्शन. आणि एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची, माझ्याकडे एक साडी आहे जी मी संक्रांतीसाठी घेतली आणि ह्या सगळ्या साड्यांपेक्षा सुंदर साडी, इतकी मस्त साडी आहे, पण ती मी सध्या तुम्हाला दाखवणार नाही आहे. मग ती तुम्ही डायरेक्ट संक्रांतीलाच बघा, संक्रांतीच्या माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसेल की ती साडी कुठली होती. खूप सुंदर साडी आहे, इतकी छान आहे. आणि आत्ता पण तुम्ही जर एक्सायटेड असाल तर मला कमेंट करून सांगा तुम्ही साडी बघायला एक्सायटेड आहे. आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला काय वाटतं की ह्या सगळ्या साड्यांपैकी कुठल्या प्राईसची कुठली
साडी असेल किंवा कुठली एकदम हाय प्राईसची साडी असेल. तर एवढा बोलून आजचा व्लॉग संपवूयात. जर तुम्ही आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि तुमचे जर अजून काही सजेशन्स असतील तर मला सांगा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.